बांधकाम कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी थोडा व्यापक विचार आपण केला पाहिजे। एकतर सरकारचं धोरण असं आहे की कामगारांना त्यांना ठरवून दिलेल्या गोष्टी ज्या आहेत त्याची सुद्धा अंमलबजावणी करायची नाही, हा मुद्दा आहे। कल्याणकारी मंडळाकडून समजा सगळ्या योजना तुम्हाला मिळत गेल्या तरी तुमच्या जीवनाचं काही सगळं कल्याण होईल, संसार चालेल अशी अजिबात शक्यता नाही। हा एक निमित्त मात्र आधार आहे, तो आधार त्यांनी जो द्यायला पाहिजे तो दिलेला नाही। उदाहरणार्थ काय आहे की समजा त्यांनी मोठ्या प्रमाणात भांडी दिलेली आहेत, पेट्या देता देता त्यांनी आता डबे दिलेले आहेत, हे मोठ्या प्रमाणात कामगारांच्या मध्ये गेलेलं आहे, परंतु मिळत काय नाही। तर काही योजना त्यांनी बंद केलेल्या आहेत। प्रसूती रजेचे 15,000 बंद केले, सिझरिंगचे 20,000 बंद केलेत, गंभीर आजाराचे 1 लाख बंद केलेले आहेत आणि इतर सगळ्या योजना कशा मिळणार नाहीत असं सगळं सुरू आहे। तर हे आपण समजून घेतलं पाहिजे की त्याला आपण प्रतिकार केला पाहिजे म्हणा किंवा आपण त्यातून मार्ग काढला पाहिजे की हे सरकार असंच वागणार आहे आणि आपण त्याच्यावरती संघर्ष करायचा आहे, पण त्याच्या मर्यादा आपण लक्षात घ्या। मुळातच समजा या देशामध्ये आरोग्यविषयक सर्व सुविधा जर मोफत मिळाल्या असत्या, मुलांचं शिक्षण सर्व जर मोफत मिळालं असतं तर मग या योजनांची गरजच नव्हती, पण तसं नाही म्हणून तर आपण अर्ज करतो। आणि शैक्षणिक सुविधासाठी शिष्यवृत्ती जी आर्थिक विशेष सहाय्य मिळायला पाहिजे ते सध्या स्थगित आहे। तर ह्या सगळ्या ज्या योजना आहेत 33 योजना, त्याच्यातल्या 3-4 योजना जर सोडल्या तर सगळ्या योजना आता ह्या मिळत नाहीत अशी परिस्थिती आहे। आता त्यांनी हे सगळं करताना ज्या आमदारांच्या कमिट्या तयार केलेल्या आहेत त्याचा निर्णय होऊन सुद्धा 6 महिने होऊन गेले, पण ते अजूनही सगळं अर्ध कच्चं चालू आहे। काही ठिकाणी मिटिंगा चालू आहेत, काही ठिकाणी अर्ज मंजूर करतायत, पण त्याच्यामध्ये सुद्धा ही मर्यादा आहे की ते 1-1 महिन्याचंच करू शकतात। त्यामुळे किती वेगाने ते महाराष्ट्रातले 20 लाख अर्ज तपासून मंजूर करून कामगारांना लाभ मिळणार आहेत याची आपण वाट पाहू। तर हे सर्व होत असताना आपण दुसरा असा विचार करा, हे सगळे प्रश्न एकमेकाशी निगडीत आहेत। जागतिक युद्ध सुरू आहे, आता सध्या थांबलेलं आहे, पण त्या युद्धाचा परिणाम एका बाजूने इस्रायल, अमेरिका यांनी इराणवर हल्ला केला, तिथल्या राष्ट्रप्रमुखाची हत्या केली, नंतर युद्ध लादलं, हे सगळं सुरू आहे। इराणनं त्यांना जबरदस्त तडाखा दिलेला आहे, पण त्याचा परिणाम आपल्यापर्यंत आलाच ना। गॅस सिलेंडरची टंचाई जी आहे ती एवढी भयानक आहे की भारतातल्या कष्टकरी जनतेचा बॅलन्स त्याच्यामुळे गेला। कारण त्यांना आज आपण पाहतोय की 1,000 रुपयाचा 900 रुपयाचा सिलेंडर जर 3,000 रुपयाला काळाबाजारात मिळत असेल, कायदेशीर मार्गाने मिळत नाही, तर हा जो एक 2,000 रुपयाचा डिफरन्स आहे तो सुद्धा त्यांना सहन झाला नाही। त्यामुळे लाखो कामगार आज उत्तर भारतामधून सुरत पासून ते दिल्लीपर्यंत आपापल्या गावी, बिहार असेल, उत्तर प्रदेशचा काही भाग असेल त्या ठिकाणी चाललेले आहेत। आणि हे सगळं होत असताना सरकारला म्हणा किंवा मालकांना म्हणा सहज शक्य होतं 2-3 हजार रुपये तरी तात्पुरती पगार वाढ देणे, पण ते दिलं नाही म्हणून संप झाला। आता हा शांततेने संप सुरू होता सगळ्या ठिकाणी। सगळ्या ठिकाणी काय कामगारांनी संप करताना काही पेटवापिटवी केलेली नाही, काय दरवाजे मोडलेले नाही, काय कोणाला मारहाण केलेली नाही, पण या सरकारचा आरोप काय तर हिंसा झाली, हिंसा केली जाते, परकीय हात आहे। आणि यांच्या तोंडातून एक शब्द पडत नाही की आज या वाढत्या महागाईच्या काळामध्ये 10,000मध्ये 12,000मध्ये एखादं कुटुंब जगू शकेल का याची त्यांना पर्वा नाही, त्याच्याबद्दल ते अजिबात बोलत नाही। खरं म्हणजे ते आता या वाढत्या महागाईच्या काळामध्ये किमान 30,000 रुपये दररोज पगार द्या, महिन्याला 30,000 रुपये तरी पगार द्यायला पाहिजे, पण एक पैसा वाढवायची तयारी नाही, त्याच्याबद्दल बोलत नाहीत। आणि तिसरंच सांगतायत हिंसा झाली, हिंसा झाली। तर हे जे आहे धादांत खोटे आरोप करून
किमान 1200 पेक्षा जास्त कामगारांना त्यांनी जेलमध्ये टाकलेलं आणि त्यातल्या 400 पेक्षा जास्त कामगार कुठल्या जेलमध्ये आहेत, कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये आहेत, FIR दाखल झालाय की नाही याची त्या कुटुंबियांना माहिती सुद्धा सांगत नाहीत. त्यांचे आई वडील भाऊ पोलीस स्टेशनच्या समोर जेल समोर जाऊन रडत बसलेले आहेत, पण त्याची त्यांना पर्वा नाही. आणि चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात त्याप्रमाणे हिंसा झाली यानेच हिंसा केलेली आहे, प्रचंड मारहाण केलेली आहे. पुरुष पोलिसांना स्त्री कामगारांना हात लावण्याचा अधिकार नाही. हात लावायचं सोडा, चक्क मारहाण करतायत, ढकलून देतायत, मारतायत. हे सुरू केलं त्यांनी आणि प्रचंड मारहाण केलेली आहे. आणि सरळ सरळ मालक त्यांच्या मदतीला हे सरकार आहे. सरळ सरळ त्यांची हमाली करतं आणि कामगारांच्यावर दादागिरी. सरकारची भूमिका काय होती की कामगारांचा प्रश्न आहे, मालकांचा प्रश्न आहे, एकत्र बसवणं, चर्चा करणं, हे सगळं आहे कायद्यामध्ये. त्यांनी सगळे कायदे गुंडाळून कामगारांचे ठेवलेले आहेत. आणि 12,000 तुम्ही रबा, काय वाटेल ते करा. याच्यापेक्षा भयानक गोष्ट कुठली असेल तर कामगार 10,000 11,000 रुपये जगू शकत नाही म्हणून तो झक मारत 12-12 तास काम करतो आणि त्याला सिंगल ओव्हर टाइम दिला जातो. कायद्यामध्ये लिहिलेलं आहे की 1 तास काम केलं तर 2 तासाचा पगार दिला पाहिजे, 4 तास काम केलं तर 8 तासाचा पगार दिला पाहिजे, म्हणजे त्यांना डबल पगार मिळाला पाहिजे. तो सिंगल देतात, त्यांचं रेकॉर्ड ठेवलं जात नाही, त्यांना प्रॉव्हिडंट फंड दिला जात नाही, त्यांना पेन्शन नाही, अपघात झाला तर नुकसान भरपाई नाही, असा सगळा नंगा नाच चालू आहे. आणि हे कामगारांनी बघितलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये 60 लाख कामगारांनी नोंदणी केलेली आहे आणि ही जी नोंदणी केलेली आहे त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की हे काय चाललंय, याच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया पाहिजे, याच्याबद्दल तुम्हाला राग आला पाहिजे. पण हे देशात चालू आहे आणि महाराष्ट्रातला कामगार मात्र झोपलेला आहे. उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये हेच चालू आहे अनेक वर्षापासून, गेली 100 वर्ष सुरू आहे असं म्हणा. भिवंडी, मालेगाव, सोलापूर, इचलकरंजी ही 4 सेंटर्स आहेत. या ठिकाणी 5 लाखापेक्षा जास्त यंत्रमाग कामगार आहेत. या यंत्रमाग उद्योगामध्ये सध्या कामगार जायला तयार नाहीत. कामगारांची टंचाई आहे तरी सुद्धा मालक बदलायला तयार नाहीत. 12 तास पाळी, 12 तास काम करून सुद्धा महिन्याला 8-9 हजार रुपये सुद्धा त्यांना मिळत नाहीत. किंवा महाराष्ट्र सरकारने यंत्रमाग कामगारांच्यासाठी जे किमान वेतन आहे ते 16,522 रुपये महिन्याला 26 दिवसाच्या कामाला जाहीर केलेलं आहे. कुणीही मालक देत नाही, ओव्हरटाईमचा पगार देत नाहीत. म्हणजे जर आता यंत्रमागामध्ये 12 तास काम करतोय कामगार म्हणजे 4 तास ओव्हरटाईम आहे आणि किमान वेतन जर 16,000 असेल तर त्याला 32,000 मिळालं पाहिजे. 32,000 सोडाच 8,000 रुपये सुद्धा मिळत नाही. हे भयानक शोषण चालू आहे. बांधकाम कामगारांची हीच अवस्था आहे. आज उन्हातानामध्ये काम करतायत, ते उष्णतेमध्ये काम करून घेऊ नये असे सरकारचे निर्देश आहेत, कोणी ऐकत नाही. आणि त्या सगळ्या इमारतीच्या वस्तू ज्या असतात, लोखंड आहे, सळी आहे, सिमेंट आहे, वाळू आहे, त्याच्यामध्ये तो इतरांच्या पेक्षा आणि 5 सेंटीग्रेड जास्त तापमानामध्ये काम करतो. त्याची अवस्था भयानक आहे. त्यालाही आज 900 रुपये महाराष्ट्र सरकारने किमान वेतन जाहीर केलेलं आहे. प्रत्यक्षामध्ये 400-500 रुपयेवर सुद्धा कामगार काम करतो. महानगरामध्ये 700-800 पर्यंत आहे. परंतु महानगर असो किंवा इतर ठिकाणी असो, स्त्री कामगारांना मात्र खूप कमी पगार मिळतो. तिथेही ओव्हर टाइम मिळत नाही. आणि हे सरकार एवढं निर्लज्ज आहे, परवा नाही त्याला. मालकांचीच बाजू घ्यायची, मालकांच्यावर कारवाई करायची नाही. कारवाईचे कायदे असून सुद्धा हे सगळं सुरू आहे असं सगळ्या उद्योगाबद्दल आपल्याला सांगता येईल. त्यामुळे आता या महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांना आपण त्यांना थोडा वेळ देऊ. वेळ दिलेला आहे म्हणा. सगळं करून झालंय त्यांचं, दक्षता कमिटी नेमून झाली, सगळं झालं.
बोगस कामगारांच्या नावानं बोंबलून झालं, बोगस हेच नोंदणी करतात आणि हेच बोंबलतात. आमदारांच्या कमिट्या अजून धड सुरू झालेल्या नाहीत. हे सगळं सुरू आहे आणि त्यांना नुसतं भांडी आणि पेट्या वाटायचे, त्यात कमिशन मिळवायचंय. इतर कुठल्याही योजनांचे लाभ तुम्हाला द्यायचे नाहीत. आता तर असं ऐकायला येतं की आता तुम्हाला ते लॅपटॉप देणार आहेत, सायकल देणार आहेत. म्हणजे आता काय झाले की ज्यांनी भांडी घेतल्यात, पेट्या घेतल्यात, त्यांना ते परत मिळत नाही. मग धुडकूस घालायचं असेल, लोकांना खुळं करायचं असेल तर मग आणा सायकल. आणि मग सायकलची किंमत असेल 4,000 तर हे 10,000 लावून मोकळे. त्यांना आता त्याची घाई झालेली आहे कमिशन खायची. तर ते कधी होईल आपल्याला सांगता येत नाही. म्हणून कामगारांनी लक्षात घ्या, तुम्ही इतर प्रश्नाकडे लक्ष द्या. अरे तुम्ही जे काम करताय ती कमाई कमी मिळते हे लक्षात घ्या. जी गोष्ट तुमच्या हातामध्ये आहे ती समजून घ्या. लाखो कामगार आज संपावर आहेत, परवा करत नाही जेलमध्ये जाण्याची. महिला अजिबात परवा करत नाहीत. महिला रस्त्यावरून उतरून लढा करतायत. तुम्ही बघितलं असेल टीव्हीवर, युट्यूबवर, फेसबुकवर कसा संघर्ष करतायत. अजूनही त्यांनी संघर्ष मागे घेतलेला नाही. त्यांनी सांगितलं की आम्हाला 26,000 रुपये तरी महिन्याला मिळाला पाहिजे. तुम्ही 10,000 12,000 हे जे आहे ते आम्हाला मान्य नाही. आणि कामगार अजूनही मागे सरकलेला नाही. दिल्ली बेल्टमधला, उत्तर भारतातला, त्यांच्यावर दडपशाही चालू आहे. मोर्चा काढू दिला जात नाही, जेलमध्ये टाकलं जातं, FIR दाखल होत नाही. महिलांच्यावर अन्याय चालू आहे, महिलांच्यावर अत्याचार चालू आहेत. तरी सुद्धा तो कामगार न डबकता अजूनही डगमगता संघर्ष करीत आहे. तर महाराष्ट्रातल्या कामगारांनो जागे व्हा. महाराष्ट्राचा इतिहास हा जाज्वल्य इतिहास आहे. हे महाराष्ट्र आहे. हे कामगार कायदे जे सगळे निर्माण झालेले आहेत, त्या मुंबईतल्या गिरणी कामगारांनी संप करून, संघर्ष करून, गोळीबार स्वीकारून हे मिळवलेले आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये गिरणी कामगारांचं योगदान हे सगळ्यात मोठं आहे. म्हणून तरी मुंबई महाराष्ट्रात राहिली. त्याच्यामुळे तुम्ही आमच्याकडे तक्रार करा. कोण जर तुम्हाला किमान वेतनापेक्षा कमी पगार देत असेल, तुमच्यावर जर अन्याय झाला असेल, तुमचा जर पगार दिला नसेल, आम्हाला फोन करा, आमच्याशी संपर्क करा. महाराष्ट्रात तुम्ही कुठेही असा, तुम्हाला आम्ही मदत करू. हे युट्यूब चॅनल जे आहे असंघटित उद्योगातील कामगारांच्यासाठी चालवलं जात. म्हणून हे सबस्क्राईब करा, त्याला पैसे लागत नाहीत, विनामूल्य आहे. लाईक करा, फॉरवर्ड करा, न चुकता सबस्क्राईब करा. मी शंकर पुजारी. माझा मोबाईल क्रमांक आहे 9960499366. तर तुम्ही आमच्याकडे कसलीही तक्रार असेल ती तक्रार करावी, असे आवाहन करून मी आजचं माझं भाष्य पूर्ण करीत आहे. धन्यवाद.